त्यानंतर बातमी बुलढाण्यातून वसाली आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार उघड झालाय। या केंद्रात डॉक्टर नसल्यानं चक्क 2 शिपाई रुग्णालय चालवत आहेत। तसंच मुदत संपण्यापूर्वीच लाखो रुपयांची औषधं जाळल्याचंही समोर आलंय। आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरू आहे। आरोग्य विभागाच्या कारभारानं मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या जिल्ह्यातच आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरू आहे। रुग्णांना वेळेवर औषध न मिळाल्याने बऱ्याच रुग्णांचा मृत्यू होताना पाहतो आपण. पण बुलढाणा जिल्ह्यातील वसाली, संग्रामपूर तालुक्यातील वसाली या गावातील या दवाखान्यात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो आपण. तिथे पाहिलं तर धक्कादायक प्रकार एक उघडकीस आलाय. तो असा की आपण पाहू शकतो की इथे जी औषधी आहे, इंजेक्शन आहेत, गोळ्या आहेत, हे टॅबलेट्स आहेत आणि काही टॉनिकच्या बाटल्या आहेत. ह्या सगळ्या मुदत संपलेल्या नसताना सुद्धा त्यांना ते जाळण्याचा प्रकार इथे समोर आला आहे. आदिवासी पट्ट्यातील हे गाव आहे. त्या आदिवासी पट्ट्यातील ह्या गावातील या प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी लोकांचा संपूर्ण उपचार केला जातो आणि ज्यांची मुदत अद्यापर्यंत संपलेली नाही, आपण पाहू शकतो की याच्यावरती ही जी आहे याच्यावरती मुदत संपलेली नाही, तरी पण हे फेकून देऊन आणि त्यांचे जाळण्याचा प्रकार इथे समोर आलेला आहे. हा वसाली इथला प्रकार आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, वसाली, संग्रामपूर, बुलढाणा.